अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी प्राथमिक शाळेतील सहशिक्षक तथा मेडिकल परिसर विभाग प्रमुख रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त मंगळवार दिनांक 21 मार्च रोजी सेवापूर्ती सोहळा पार पडला. राजा ठाकूर यांनी संस्थेकडून किंवा शाळेकडून निरोप घेतला नाही. मी संस्थेच्या व शाळेच्या कृतज्ञतेत राहू इच्छितो, म्हणून मला निरोप देऊन परके करू नका, असं स्पष्टपणे ठाकूर यांनी सांगितलं. परंतु मित्रपरिवार आणि स्नेहीजनांच्या वतीनं हॉटेल कृष्णाई या ठिकाणी रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांच्या सेवापूर्तीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सेवापूर्ती सोहळ्याला मान्यवरांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक तथा सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक रमण सोनवळकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून योगेश्वरी सैनिकी शाळेचे प्राचार्य तथा सेवानिवृत्त प्राध्यापक कॅप्टन SP कुलकर्णी हे होते. यावेळी उपस्थितांच्या वतीनं रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांचा सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थितांच्या वतीनं रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांचा सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ठाकूर यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्यामध्ये बालाजी पंधारे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुर्डूकर सर, अशोक आखाडे सर, कविवर्य भागवत मसने, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, योगेश्वरी शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे सचिव राजकुमार साळवी, योगेश्वरी शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन BK मसने सर, योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक गणेश पिंगळे सर, मुकुंदराज महाविद्यालयाचे प्राचार्य अमर मुळे सर, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक श्रीनिवास वैद्य सर, दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गीते यांचा समावेश होता. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक कॅप्टन SP कुलकर्णी यांनी राजा ठाकूर यांच्या चौफेर व्यक्तिमत्वावर प्रकाश झोत टाकून अनेक गमती जमती सांगितल्या. बोलताना कुलकर्णी म्हणाले की राजा ठाकूर यांना विविध रंग आहेत, त्यांच्याकडं सामाजिक दायित्व आहे. संस्थेच्या डिजिटल रूमला त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव दिलं आहे, ज्यांनी मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला पाहिजे यासाठी तीव्र लढा दिला, तसंच स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिले. असे स्वातंत्र्य सैनिक वामनराव ठाकूर यांच्या नावे स्मृती जतन झाल्या पाहिजेत यासाठी डिजिटल रूम उपलब्ध करून दिले आहे. त्यासोबतच संस्थेच्या विविध उपक्रमात राजा ठाकूर यांचं योगदान राहिलेलं आहे. कामात आणि वेळेत प्रामाणिकपणा व वक्तशीरपणा त्यांनी सातत्यानं जपला आहे. त्यांचा एक स्वभाव आहे जो अनेकांना भावला आहे. त्यांच्या भूमिकेत कणखरपणा व ताठरपणा आहे. म्हणूनच त्यांचे काहींशी मनभेद राहिले, पण मतभेद होऊ दिले नाहीत. संस्था त्यांची आहे, त्यामुळं त्यांनी संस्थेवर नजर ठेवावी, पण डोळा ठेवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. मग मी साहेबांना सांगितलं की राजभाऊ 5 लाख द्यायला तयार आहेत, आपल्याला त्यांच्या वडिलाचं ते नाव द्यावात म्हणून त्यांनी दिलेले नाहीत, फक्त आमच्या शब्दाखातर त्यांनी ते दिलेले आहे. दुसरा त्यांचा अनुभव जो आहे, मी आता बरेच दिवस दोघा ठिकाणी सांगितलं की राजाभाऊची गरज आहे असं तसं, पण ज्यावेळेस ते गावाला गरज आहे म्हणजे त्यावेळेस पण आनंद वाटतो. खरंच राजाभाऊची गावाला गरज आहे, त्या ठिकाणी आमचं त्यांना पूर्ण सहकार्य असेल. संस्थेवर डोळा नसावा, कारण पुन्हा आणि म्हणून खऱ्या अर्थानं खरोखरच मी रापतवार साहेबांचे आणि साळवीसाठी धन्यवाद मानतो की तुम्ही त्यांना योग्य मार्ग दाखवला आहे, त्या मार्गाने ते जातील. कारण इलेक्शन म्हणलं राजाभाऊ, तुम्हाला काय आम्हाला माहित नाही, कोणाचाच प्रचार न करता प्रत्येक जणाला वाटतं की मी राजाभाऊ म्हणून निवडून आलो. ही त्यांची खरी कला आहे. आम्ही निवडणुकीला सगळीकडे प्रत्येक विभागाला निवडून आलो, तसं राजाभाऊ बी आले. आता पुन्हा राजाभाऊला कसं पद पाहिजे, पण लोकांनी ऐकतं बसवलं पाहिजे, त्यासाठी आपण काहीच करायचं नाही. म्हणून त्यांनी हळूहळू माया जमा करायला सुरुवात केली आणि दिग्गज एका साईडला राजाभाऊ ठाकूर, बाबासाहेब सर्वदे, दिनकर जोशी, हे सगळे संस्थेतले महामानव. काही झालं तरी SP अध्यक्ष होते. तुझं काय केलं मी ह्यांचं बाकीचं तू अध्यक्ष होणार आहेस का? नाही नाही नाही,
तुम्हाला अध्यक्ष आम्हाला होऊ द्यायचं नाही. मी म्हणलं राजाभाऊ हे तर माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो तुम्ही मिळणार तुम्ही किती वर्ष केला तरी. तर सत्काराला उत्तर देताना रवींद्र उर्फ राजा ठाकूर सर म्हणाले की घरातच चांगले संस्कार आणि वाडवडिलांकडून चांगली शिकवण मिळाल्यानं व जगण्यात आचारसंहिता घालून घेतल्यानं आपणास योग्य मार्ग सापडला. वडील स्वर्गीय वामनराव ठाकूर व आई श्रीमती प्रतिभाताई वामनराव ठाकूर यांनी जे मनावर कोरले तेच गिरवण्याचा आपला प्रयत्न राहिला. 33 वर्षाच्या शिक्षकी सेवेत अनेक चांगले वाईट अनुभव आले, पण आपण सेवा आणि कर्तव्य म्हणून ते पोटात घेऊन आपली जबाबदारी पार पाडली. माझ्या स्वभावामुळं किंवा बोलण्याच्या सवयीमुळं अनेकांना दुःख पोहोचलं असेल, पण माझी बोलीभाषा आणि तसा स्वभाव असल्यामुळं तो बदल करता आला नाही. आजच्या सत्काराला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत, त्याबद्दल मनाला समाधान वाटतं आहे. मी जे काही कमावलं आहे ती माझ्या कामाची पावती आपल्या माध्यमातून दिसून येत आहे. आपल्यासारखे मार्गदर्शक, गुरुजन, स्नेहीजन, मित्रपरिवार हेच माझे संचित आहे. कोण राजा ठाकूर? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण सर्वजण आहात. त्यामुळं आपण माझे सर्वस्व आहात आणि आपल्याशिवाय मी अपूर्ण असल्याचं राजा ठाकूर यांनी सांगितलं. कालपासून वर्तमानपत्रामध्ये येते प्रसाददादा चिकशीसारख्या माणसानं माझ्या लिहिलं आणि तुम्ही इथं माझ्याविषयी बोलत असताना मलाच आश्चर्य वाटते की मी केव्हा एवढं सगळं केलं. मी या उंचीचा माणूस नाहीये. एक प्राथमिक शिक्षक आहे, मला ना कुठली जात आहे, ना पैसा आहे, ना काही आहे, माझ्यामागं खूप बॅकिंग आहे. असं काहीच नसताना की एवढं प्रेम कमवणं हीच माझी मनात होती. याच्या पलीकडे मला काही नको. हे खरं प्रेम आहे. सुपस्काराचं प्रेम नकोय. कोणी सांगितलं? कुणीतरी आदेश द्यावा, त्यांना निरोप द्या, त्यांचा कार्यक्रम ठेवा, 100 रुपये गोळा करा. कशासाठी? काय कारण? हे तुम्ही स्वतःच्या पैशानं आणणं हे खरं प्रेम आहे. कारण उपकार केलेत का तुम्ही, त्याचं मानधन घेतलंय, स्वीकारलंय आणि आज जे हे या ठिकाणी दिसतंय हे प्रेम आहे. मला हे कमवायचं, ह्याचा भुकेला मी आहे. तुमचं प्रेम मित्रांनो असं मागून सुद्धा मिळत नाही. मला न मागता संस्थेनं या मित्रांनी भरभरून दिलं, याच्यात मी धन्य पावलो. तुमचे मनस्वी आभार. याच्यापेक्षा जास्त बोलणार नाही. धन्यवाद. तर अध्यक्षीय समारोप करताना रमण सोनवळकर यांनी राजा ठाकूर यांच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला. ठाकूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खास आहे. त्यांच्याकडं कौशल्य आहे, वाकचातुर्य आहे, संभाषण शैली आहे, शिवाय संघटन कौशल्य आहे. म्हणूनच गेली 33 वर्ष त्यांनी मित्रांचा गोतावळा जमा केला आहे. स्वभावाशी व भूमिकेशी तडजोड न करता त्यांचं काम राहिलेलं आहे. संस्थेनं त्यांच्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व तळागाळात परिचयाचं असल्याचं सांगितलं. आणि तडक खडक बोलणारे आणि जे आहे ते योग्य आहे असंच ठणकावून सांगणाऱ्याच माणसांना इथं त्यांनी असं बोलवलं असं मला वाटते. आणि ते आपण सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे इथं आलात. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून इथं हे दिलं त्याबद्दल मी संयोजकांचे पहिल्यांदा आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि राजाभाऊला याच्या पुढचं आयुष्य त्यांनी प्रत्येक चित्रामध्ये हात जोडून अशी विनंती केलेली दिसते. हे चित्र आहे, हे चित्र आता त्यांचा हा तिसरा जो टप्पा आहे, हा तिसरा टप्पा निश्चितच त्यांचा सामाजिक दृष्ट्या ते कार्यरत होऊन घेणार आहेत. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्यांचे राजकीय संबंधही चांगले आहेत सगळ्यांबरोबरचे. असं कुठलंही वैर नाही त्यांचं कोणाबरोबर. कोणत्याही पक्षाचा माणूस घ्या, त्या पक्षामध्ये राजाभाऊचं एक वेगळं कर्तृत्व आहे, एक वेगळी छटा आहे, छाप आहे. आणि त्यामुळे निश्चितच ते मी ते सांगितलं की आता राजाभाऊ ज्यावेळी ह्याच्यात जातील पक्षामध्ये तर राजा असल्यामुळं ते प्रजेचं निश्चितच हे करणार आहे, त्यांच्यावर वाट ठेवणार किंवा त्यांचं काम करणार आहे अशीच एक त्यांच्याकडे ग्वाही घेतो. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन अशोक आखाडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन छत्रभूष ढेमरे यांनी केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवहार ढगे, गणेश कदम, अमोल जाधव यांच्यासह अनेक मित्रपरिवार, सहकारी शिक्षक व स्नेहीजनांनी घेतले. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या आणि सेवानिवृत्तीच्या आयुष्याबद्दल व चांगल्या आरोग्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीते,
अंबाजोगाई, जिल्हा बीड.